सोहम पाटीलचा पहिला बॉल, बैठक स्ट्रोक, बॉल पाठवला मिड विकेट सीमा पार, टाळ्यांचा गजर, बँडचा आवाज, चौकार. केलं निमिष मोहिते ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो, जे नाव फार मोठे आहे दादरपाट टेनिस क्रिकेटसाठी. आणि दादरपाट टेनिस क्रिकेट, यस रोशन. रोशन कासूकर यांना एंटरटेनमेंट करताना आपण पाहता. कालचे इंग्रजी कॉमेंटेटर ते या शेवटच्या मॅचचे अगदी इंग्लिश मध्ये त्यांनी कॉमेंट्री केली. 4 भाषा ज्या आपल्याला कठीण आहेत आपल्यासाठी. येस, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि भोजपुरी या 4 भाषेमध्ये ज्यांनी समालोचन केलं कालच्या रात्रीमध्ये. पण एक षटक संपल्यानंतर तुम्ही बँजो वाजवा. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते निलेश पाटील थोडीशी दुखापतग्रस्त आहेत, इंजुरी आहे. पण आज आपल्या संघासाठी खेळायचं, गावदेवी विंधणी संघासाठी खेळायचा फार महत्वाचा सामना. थँक्यू बँड, धन्यवाद. तुम्हाला देखील आम्ही चान्स देऊ. धन्यवाद. येस, सर्व ऑर्डर आपण स्वीकारणार आहोत नंतर. रोशन पहा किती एंटरटेनमेंट करतायत तिथे. बँड पथक त्यांनी आणलाय तो. आणि परंतु रोशन जसा टाइम मिळेल तसा आम्ही तुमच्याकडे जाऊ. पहिल्या बॉलवरती दादरपाड्याची दमदार सुरुवात, पहिल्या बॉलवरती चौकार. दादरपाडा टेनिस क्रिकेटचा आपण असा सीएम उल्लेख करूयात की ज्या खेळाडूंना दादरपाडा टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा स्वप्नातली बाईक जिंकली ते नाम आहे अर्थात निमिष राजेंद्र मोहिते. आणि त्या खेळाडूच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. स्वप्नातली पहिली बाईक जिंकणारा खेळाडू दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील निमिषच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सोहम पाटीलला पाहू शकतोय. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये आलाय, प्लॉटच्या पलीकडं. निमिषचा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. नावाची छाप सोडल्या मागील 2 फटक्यामध्ये. काय कमालीचा फटका होता. अगदी केलपट्टीवरती बसून हा स्ट्रोक मारलाय. आणि ही खासियत आहे खेळाडूच्या. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये आकाशला टार्गेट केलं. आणि या मॅच मध्ये देखील सोहम पाटील जो विंधणीचा मुख्य गोलंदाज आहे त्याच्यावरती प्रतिहल्ले करतायत. आणि दादरपाड्याच्या प्रेक्षकांना खुश करण्यामध्ये असलम भाई के तरफ से 1000 इस बल्लेबाज के लिए. थैंक यू असलम भाई. देखते रहिए निमिष का तडाखा. 2 बॉल 10 धावा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. या मॅच मधली गोल्डन विकेट. चला निमिष मोहिते झालाय बाद. पहिला धक्का लागलाय टीम दादरपाड्याला. पहिला हादरा फार महत्वाचा खेळाडू बाद केला. फटका खरं तर स्क्वेअर कट करायचा होता. बॅटची वरची टू, पॉइंटच्या क्षेत्रक्षण टिपला जेल. आणि महत्वाचा खेळाडू या संघाचा ट्रम्प कार्ड निमिष मोहिते स्वस्तामध्ये बाद झाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर संयम फटके आले होते. चौकार षटकार थोडीशी घाई केली निमिषने म्हणूयात, कारण ही इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकाल तर पुन्हा एक संधी तुम्हाला निर्माण होणार आहे. पण अस्लम भाई यांच्या वतीने देखील 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल या खेळाडूला. हे प्रेम आहे दादरपाडा टेनिस क्रिकेटवर. ऐसी कोई गली नाही ज्या असलम भाई की चली नाही. सुरुवात फार चांगली केली निमिषनं. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 काढल्या. पण तू कधी कधी या गोष्टी खेळाडू विसरतात जेव्हा ते मोहामध्ये असतात. प्रत्येक बॉल वरती फक्त षटकार चौकार. पण इथे सोहम पाटीलचं कौतुक करूया, जे विंधणी टेनिस क्रिकेटचे एक मातब्बर खेळाडू दीपक पाटील यांचे सुपुत्र आहेत सोहम पाटील. आणि सध्याच्या घडीला त्यांची चर्चा सुरू आहे. सोहम पाटील आई गावदेवी विंधणीचा मुख्य गोलंदाज जो पहिलं षटक हाताळतोय. आणि आत्ताच त्यानं निमिष मोहितेला बाद केलंय. क्रिकेट हे रक्तात असावं लागतं. आणि दीपकजी पाटील यांचा मी जवळून खेळ पाहिला. कित्येक वर्ष विज्ञान टेनिस क्रिकेटचा ज्यांनी काळ गाजवला आणि अजूनही 40+ क्रिकेट देखील चांगलेच खेळतात. त्यांचे सुपुत्र सोहम पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना महत्वाची विकेट मिळवल्या. प्रीतम भोईर आलेत. फुल टॉस बॉल, इथे देखील फटका फसलाय. निमिष पाठोपाठ प्रीतम देखील खातही खोलू दिलं नाहीये प्रीतमला. 0वरती बाद. बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत.
आपण कौतुक करूयात गोलंदाजाचं. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर मोठे फटके आले होते, पण त्यानंतर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय सोहम पाटीलनं. निमिषची महत्वाची विकेट घेतली आणि आता कॉन्फिडन्स लेवल पाहू शकता संयम काय हाय पाहायला मिळाला गोलंदाज सोहम पाटीलचा. लगेच परतवला, आल्या पावली माघारी परतवत असताना प्रीतम भोईरला 2 महत्वाचे खेळाडू बाद केले सोहम पाटीलनं. काय कलात्मक गुत्ता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. अगदी लोअर फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळायचा होता, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि झेल देखील टिपलाय. आणि सध्या बँड पथकाला शांतच ठेवलंय, कारण सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये आक्रमण आणि पुढच्या 2 बॉलमध्ये जशा विकेट आल्यात पाठीराखे थोडेसे नाराज झालेत. हे गावचं क्रिकेट आहे का, गावच्या क्रिकेटचा दर्जा वाढला, गावचे प्रेक्षक फार महत्वाचे असतात. अगदी संघ आज जिंकला तर आणखीन जल्लोष करू, रोशनीने अगोदरच बँड आणला. ही गावच्या क्रिकेटची खासियत आहे. खेळाडूंवरती किती प्रेम करतात गावचे पाठीराखे याचं उत्तम उदाहरण. प्रेक्षक हे नेहमी केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षक जर नसेल तर त्या स्पर्धेला देखील काही महत्व नसतं, विशेष महत्व नसतं. पण सध्या प्रेक्षकांनी देखील पसंती दिली आहे स्पर्धेसाठी. सोमचा यावेळचा बॉल श्रीनिवास मोहितेच्या अगदी समोर, बॅटचा टो लागून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅबल झाला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. तुमची सुरुवात कशी झाली त्यापेक्षा तुमचा शेवट कसा झाला हे फार महत्वाचं आहे. सुरुवातीला 2 चेंडूवर 10 धावा आल्यात, पण त्यानंतर मागील 3 चेंडूवर कोणत्या प्रकारचा मोठा फटका आलाच नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला सोहम पाटीलचा. पुढचा बॉल आणखीन एक कोलाट टाकलाय, परंतु पुढचे 4 बॉल सोहम पाटीलने जिंकलेत हे म्हणायला देखील हरकत नाहीये. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10, परंतु पुढच्या 4 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत ओव्हरला निरोप दिलाय. 10 वरती 2. पहिल्या षटकामध्ये बोलबाला अगदी दोन्ही संघांच्या पाहायला मिळाल्या, पण आपण पहिले षटक म्हणूयात हे गोल्डन षटक आहे, जिथे 2 सुरुवातीला विकेट देखील मिळवल्यात सोहम पाटीलला. निमिष मोतीसारखा एक आक्रमक खेळाडूला बाद केला आणि त्यानंतर प्रीतम भोईरला देखील परतवलं. त्यामुळे पहिले षटक गावदेवी विंदणे संघाच्या बाजूने गेलंय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा, ज्यामध्ये 2 विकेट. फार चांगली बॉलिंग. विपुल सर, आपण स्पर्धेबद्दल देखील चर्चा करूया, कारण 4 रात्रीमध्ये प्रचंड यश मिळालं आणि 5वी रात्र आज या स्पर्धेची आपण पाहतोय. उरण तालुक्यातील बहुचर्चित असणारी स्पर्धा, अर्थातच सतीश शेट केनी पुरस्कृत निशांत 11 दादरपाडा या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं देखील आपण विशेष कौतुक करतोय. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला दिला आणि प्रत्येक रात्रीमध्ये काहीतरी वेगळं पण या स्पर्धेनं आम्ही अनुभवलं. पहिल्या रात्रीमध्ये आपण घोडा पाहिला होता, घोड्यावरून खरं तर बड्डे गर्लचं आगमन पाहायला मिळालं होतं. शेवटच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर या 5 रात्रीमध्ये आपण 4 वाढदिवस सेलिब्रेशन केलेत आणि त्यानंतर 5व्या रात्रीमध्ये आपल्याला बँजो पथक देखील पाहायला मिळतंय. हे आकर्षण राहिले स्पर्धेचं. दुसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवर मयुरेश पाटील आला, आणखीन एक त्याच धाटणीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावकऱ्याचा हा गोलंदाज हलक्यातून टाकण्याचा प्रयत्न, खोलामध्ये चेंडू टाकला होता ओमकारच्या समोर. ओमकार तेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे, पण काय गोलंदाजी राहिले. गावदेवी विंधणीचं आपण कौतुक करूयात. सुरुवातीच्या 2 चेंडूवर संयम 10 धावा आल्या होत्या, पण मागील आता 5 चेंडूचा विचार केला तर बोलबाला राहिला विंधणी टेनिस क्रिकेटचा. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. ओ, थोडीशी मिसफील्ड, रन्स मिळतील 2 धावा. गोलंदाज चांगली बॉलिंग करतायत, पण मागे तुम्हाला घडवणाऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला परिपक्व बनवत असतात, तुम्हाला धीट बनवतात, जे तुमच्यामध्ये धाडस निर्माण करतात, त्यांना विसरून चालत नसतं. विपुल सर, आज पहा निलेश पाटील अनुभवी खेळाडू आहेत, जे सर्वोत्तम अनुभवी, सर्वोत्तम जास्त स्पर्धा खेळणारे खेळाडू आपण पाहतोय निलेश पाटील यांना, आणि त्यांनी संघावरती किती विश्वास टाकलाय. आज मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ खेळतोय. आई गावदेवी विंधणे, यंगस्टारला संधी, विकेटची संधी आहे. मयुरेशला विकेट मिळेल का? ओ, क्षेत्ररक्षक पोहोचले, पण तो हा कॅच ड्रॉप. बरेचसे यंगस्टार खेळतायत, पण या गोष्टी करून चालणार नाहीये. तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा, मागच्या मॅच मध्ये देखील गावदेवी विंधणे संघानं हलक्याशा चुका केल्या आणि इथे देखील कॅच सोडलाय, तो देखील ओमकार कोहलीचा. आपण विचार करतो विंधणे संघानं आजच्या रात्रीमध्ये जवळजवळ बऱ्याचशा चुका देखील केल्यात, पण आपण हे मायक्रोफोनवरून सांगत असतो, पण काहीशा अशा टीम आहेत ज्यांच्यासाठी मैदान नाही आहेत, नेट प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळं हा खतरा अभाव देखील जाणवतोय सध्या प्रॅक्टिस सेक्शनमध्ये विंधणे संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल मयुरेश पाटील, ओ समोर दिलाय. हर्ष उल्हास, जल्लोष, हो लागले बॅटची एज. ओमकार कोहलीचा खेळ संपवला. गोलंदाज मयुरेश पाटीलची भेदकता, जल्लोष करतात विंधणेचे खेळाडू. गोल्डन विकेट.
मला मिळालं निमिष मोहितेनं जे सुरुवात केली होती असं वाटलं होतं संयम की 3 षटकांमध्ये 50-55 धावा सहजरित्या क्रीबा 11 दादरपाडा संघ बनवेल, पण गोलंदाजींचा बोलबाला पाहायला मिळाला. विंध्यणी संघाचे गोलंदाजानं पूर्णपणे डॉमिनेट केलं, डॅमेज करण्याचं काम केलंय क्रीबा 11 दादरपाडा संघासाठी. आणि जणू काही विंधणीच्या गोलंदाजांनी प्रत्येक टीमला धप्पाच दिला की काय, कारण सर्वाधिक संघ जे म्हणत होते की अगदी कमी ताकदीची टीम विंधणी आहे, परंतु बलाढ्य संघांना पराभूत करत आज निशांत 11 दादरपाडा या स्पर्धेमध्ये अगदी महत्वाच्या मॅच मध्ये ते खेळतात. समोर घरचा संघ आहे दादरपाडा, परंतु त्यांना देखील रन्स काढण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागलाय. 14 धावा. मुख्य खेळाडू आता बाद झालेत. विवेक आलेत. आणखीन एक विकेटची पडझड. कॉटन बोल्ट स्वतः गोलंदाज मयुरेशनं टिपलाय कॅच. आणखीन एक विकेट. बाला होतील झेलबाद. काय गोलंदाजी राहिल्या. कौतुक करूयात आपण मयुरेश पाटीलचं. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धाबा आणि यामध्ये 2 आणखीन महत्वाचे खेळाडूंना बाद केल्या. आई गावदेवी विंधणे संघ आज कमालीचा खेळ पाहायला मिळाला. या संघाचा एक छोटासा संघ आहे आणि या छोट्याच्या संघानं आज जणू काही मोठ्या संघाच्या विरुद्ध चांगलीच फाईट दिल्या. त्याच्याकडे क्रिकेटचा असतो दर्जा, त्यांची नेहमीच होती चर्चा आणि आज चर्चा संपूर्ण रात्रीमध्ये गावदेवी विंधणे संघाची देखील पाहायला मिळणार आहे. कमालीची बॉलिंग. याच्याबद्दल कौतुक करूया आपण मयुरेश पाटीलचं. बाउंड्री दिली नाही या ओव्हरमध्ये. लगातार 2 विकेट्स. चला 3 बॉल 3 विकेट्स घेण्याचा बहुमान पटकावतील का मयुरेश पाटील. फुल टॉस बॉल. फुलर लेनचा आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर विंधनच्या पाठीराखे एकदा जोरदार टाळ्या उद्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस अवघ्या 14 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे डॉमिनेट. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 10 धावा फक्त आल्या होत्या आणि त्यानंतर मागील जर आपण चेंडूंचा विचार केला संयम ॲज अ कम्पेअर तर 10 चेंडूमध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांना. त्यामुळे गोलंदाजांचा खरं तर दर्जा, गोलंदाजांचं कौशल्य हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागले गेले त्या 14 धाबा. काय गोलंदाजी राहिली आज. गोलंदाजांना पूर्णपणे एक बलाढ्य संघाच्या विरुद्ध स्वतःची आज चर्चा करण्यास भाग पडल्या. धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. तीन षटकार कुठल्याही खेळाडूंना दादरपाड्याच्या मारू द्या. या स्पर्धेचे जनक सतीश शेठ केनी साहेब यांच्याकडून खेळाडूंना दिले जातील तब्बल 3000 रुपये. किती गावच्या खेळाडूंवरती प्रेम. सातत्यानं या व्यक्तिमत्वाचं देखील आपण विशेष कौतुक करूया. आणि रामनाथजी पंडित साहेबांच्या वतीनं 4000 रुपये, टोटल 7000 रुपये याचं कॅश प्राइज दिलं जाईल. ही फार संधी मोठी आहे. 6 बॉल मध्ये आता 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील. श्रीनिवास मोहिते आणि त्याच्या सोबतीला यशला आपण पाहतोय. धावा झाल्या नाही आहेत. अवघ्या 14 धावा. का पुढच्या दिशेने वाटचाल करायची असेल दादरपाडा टीम तर आणखीन या ओव्हर मध्ये 17-18 रन्स काही झाल्या तरी बनायलाच हव्यात. कमीत कमी 17-18, कारण जेणेकरून 30च्या पुढे गेला तर मजा येईल मॅचला. बॅटच्या मधोमध श्रीनिवास. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बचाओ बँड. भले आलाय लेट पण फटका खेळलाय थेट. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार आणि षटकाराने धावा लागले गेले ते 20 धावा. श्रीनिवास मोहिते हे सांगतोय की इलाका हमारा है, धमाका भी हम ही करेंगे. आणि त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. वरुण पाटीलचं जणू काही स्वागतच केलंय या षटकारानं. पुढचा बॉल. श्रीनिवासचा वार. सारेच गारेगार. बॉल सीमा पार. षटकार. दोन चेंडूवर 2 मोठे फटके. श्रीनिवास मोहिते हे सांगतोय घरच्या मैदानामध्ये आज जिंकायचं क्रीबा 11 दादरपाडा संघासाठी. सलग्न 3रा षटकार आला तर सतीश शेठ केनी यांच्या वतीनं 3000 रुपये. चौकार आला तर सतीश शेठ केनी यांच्या वतीनं 2000 रुपये. आणि सलग्न 3रा आणखीन षटकार आला रामनाथजी पंडित साहेबांच्या वतीनं 4000 रुपये.
टोटल हे सर्वात मोठं कॅश प्राइज आता दादरपाडा संघासाठी मोटिवेट करण्याचा प्रयत्न देखील करतात. चांगली करत आता फटकेबाजी करत असताना आपण श्रीनिवास मोहिते यांना पाहू विपुल शकतो. सर, सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये बाउंड्री स्ट्रोक, शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉल 2 बाउंड्री स्ट्रोक आलेत. 2 बॉल 2 षटकार. आता आक्रमण केलंय श्रीनिवास मोहिते. का तिसरा येईल का या बॉलवरती? ओ आलाय, बॉल चाललाय सीमा पार, बाउंड्री लाईनच्या अगदी दूर, षटकार. वाह, काय बल्लेबाजी पाहायला मिळाली, काय बॅटिंग आवडली. असे एकदा जोरदार टाळ्या होत होत्या श्रीनिवास मोहिते संघासाठी. काय कमालीची बॅटिंग केलं. आज घरच्या मैदानामध्ये प्रेक्षकांना खुश करत असताना आपण श्रीनिवास मोहितेला पाहू शकता. आलाय लेट पण सध्या झालाय तो शेट. टोटल 7,000चे कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. रामनाथजी पंडित साहेब आणि सतीश शेट केणी यांच्या वतीनं हे टोटल कॅश प्राइज दिलं जाईल. काय कमालीची बॅटिंग श्रीनिवास मोहिते हेच सांगतोय की हाऊस तुझी तुलाच पुरी करायची, आकाशी उंच उडायची, गाड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची कधी लढायची. आणि लढताना हा चावा पाहायला मिळालाय दादरपाडा संघासाठी. 32 धावा धावपटार पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वरुण पाटीलच्या विरुद्ध 3 चेंडूवर 3 षटकार आलेत. कॅश प्राइज जमा. सतीश शेटकिणी यांच्या वतीनं आणखी 3 चेंडूवर 3 आले तर 3,000 कॅश प्राइज दिलं जाईल. बाळकृष्ण पाटील यांच्या वतीने 1,000 रुपये कॅश प्राइज जमा. यावेळचा बॉल फटका फसलाय. पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. थांबवलंय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटकांतर चांगली वापसी देखील म्हणावी लागेल. पण वरुण पाटीलच्या विरुद्ध मागील 4 चेंडूमध्ये संयम 19 धावा आल्या. ज्या धावांची आपण चर्चा करत होतो त्या धावा आता सध्या बनवल्यात क्रीबा 11 दादरपाडा संघानं. धावा 19 आल्या. त्याचं कारण होतं खेळाडू होता, खास नाव होतं त्याचं श्रीनिवास, आणि त्याच्या बॅट मधून लगातार 3 षटकार. काय कमालीची बॅटिंग केली श्रीनिवासनं. पुढचा बॉल यशचा हा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहे. हलकीशी चुकी, पण तो एकच धाव मिळेल. स्ट्राईक श्रीनिवास यांच्याकडे. 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक षटकार आला तर सतीश शेटकिणी यांच्या वतीने 1,000 कॅश प्राइज दिली जाईल. आणखीन एक षटकार. उद्देश हाच आहे की दादरपाडा संघाच्या धावा बनाव्यात, एक चांगला स्कोर बनावा आणि हा संघ जिंकावा. हा नेहमीच त्यांचा चांगला उद्देश पाहायला मिळतो. तो शेवटचा बॉल, अखूट टप्प्याचा बॉल, ज्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक गडबडलेत. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव होईल का? तिसरी धाव घेत असताना श्रीनिवास मोहिते झाले धाव बाद. पहिल्या डावाचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये धावा जमा केल्यात. क्रीबा 11 दादरपाडा संघाने 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान असेल ते अर्थातच गावदेवी विंधणे संघासमोर. असेल 36 धाबा आपल्याला लागल्या गेल्यात. आपण जर स्कोर बोर्डवर पाहायला गेलं तर ओमकार कोळी जो 4 चेंडू खेळलाय, 4 धाबा त्याच्या बॅटमधून. निमिष मोहितेने 3 चेंडू फेस केले, 10 धाबा त्याच्या बॅटमधून. श्रीनिवास मोहितेने एक चांगलीच पारी साकारली. 7 बॉलमध्ये 21 धाबा बनवल्यात आणि स्कोर बोर्डवर जो स्कोर हवा होता त्या धाबा देखील बनल्या. 36 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 37 धाबांचं आव्हान आहे. चिन्मय कलेक्शनचे सर्व रुपेश शेट भोपेरकर यांचा बर्थडे सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळाला. बर प्रचंड प्रेम आहे दादरपाडा संघ असू दे किंवा गणेशपुरी संघाला अनेक वर्ष ज्यांनी पॅक केलं आणि आज संपूर्ण ज्यांच्या वतीनं मेजवानी, मग समालोचन कक्ष असू दे, संपूर्ण निशान 11 दादरपाड्याची जी मॅनेजमेंट टीम असू दे आणि आयोजन कमिटीसाठी ज्यांच्या वतीनं आज संपूर्ण व्यवस्था देखील करण्यात आली त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. 18 बॉल आणि 37चा पाठला करायचा आहे. यस, बँजो पदक. धन्यवाद रोशन. चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करूया. येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आई गावदेवी विंधणे संघाला. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकीकडे ज्या खेळाडूबद्दल आपण मगाशी देखील उल्लेख केला की प्रचंड अनुभव असणारा खेळाडू निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि त्याच्या सोबतीला पियुष पाटील 2 युवा खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. A1 जोडी मॅचला एन्जॉय करते.
त्यांचं देखील स्वागत करूया. सुमित शेठ पाटील, संदीप शेठ पाटील, बरुई यस गावदेवी विंधणे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, दोस्तीसाठी कधी पण कुठे पण आणि काही पण, हे ब्रीदवाक्य ज्यांच्या हृदयावर ज्यांनी कोरले असे संदीप शेठ पाटील आणि सुमित शेठ पाटील, ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी मालिकवरासाठी प्रीज देण्यात आला, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 37 धाबांची गरज. पैशांची आज उधळण पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला भरपूर एन्जॉय केलंय. जियान सिद्धेश पाटील यांच्या वतीनं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी तब्बल 10,000चे कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे. जियान सिद्धेश पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 10,000चे कॅश प्राइज आणि असलम भाई यांच्या वतीनं देखील बक्षीस दिलं जाईल. दादरपाडा संघानं हा सामना जिंकला तर त्यांच्या वतीनं देखील कॅश प्राइज दिलं जाईल. सुपर 5 मध्ये जेव्हा संघ दाखल झाला तेव्हाच भोईर फार्मचे ओनर प्रसादजी भोईर यांनी सांगितलं होतं की 1 दिवसासाठी निशात दिलेल्या दादरपाडा संघाला आपण तो फार्म देणार आहोत. विकेट हॅट्रिकसाठी रामनाथ शेठ पंडित साहेबांच्या वतीनं 2,000चे कॅश प्राइज, तर सतीश शेठ केणी यांच्या वतीनं 3,000, टोटल 5,000चे कॅश प्राइज दिले जाईल. अजितजी मोहिते देखील आहेत. 5 रात्रीमध्ये ज्यांनी या स्पर्धेला एन्जॉय केलंय आणि आणि त्यांच्या वतीने देखील कॉम्बॉक्ससाठी सरप्राईज गिफ्ट असणार आहे. सुभाजी पंडित साहेबांच्या वतीनं 1,000 रुपये, म्हणजे टोटल 6,000चे कॅश प्राइज आता विकेट हॅट्रिकसाठी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर यश पाटील. पहिलाच बॉल, फुल टॉस, हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, 20 चीप मध्ये फटका खेळून काढला. डीप मध्ये निमिष आलेत, फक्त सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटावर अकाउंट ओपन केलं यश पाटील. त्या धाटीचा गोलंदाज सीएम उरण प्रीमियर लीग मध्ये देखील चांगलीच कामगिरी यश पाटीलची पाहायला मिळाली होती. या गोलंदाजाचा मी नेहमी उल्लेख करत असतो की अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करत असताना अनेक क्रीडांगणामध्ये पाहिलं आणि एक युवा जनरेशनचा गोलंदाज, एक प्रतिभावंत गोलंदाज यश पाटील सध्या आपल्या नावाची छाप सोडत असताना, पण समोर पियुष पाटील हे तेवढंच मोठं नाव आहे. यावेळचा बॉल लेग इस्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला, दंडित केलं जाईल. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेल्या. त्या विंधणे संघाच्या 37चा पाठलाग करत असताना बिनबाद 2 धावा. चांगली सुरुवात करावी लागणार आहे. जी निमिषने सुरुवात केली होती तशीच सुरुवात करावी लागेल गावदेवी विंधणे संघाला. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस, हलक्या त्यानं फ्लिप केल्या. डीप विकेट मध्ये चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबल्सनं या धावांचा पाठलाग करता येणार नाही. धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके तुमच्या बॅट मधून कन्वर्ट करणं फार गरजेचं. आमच्या कॉम बॉक्स मध्ये आमच्यासोबत प्रसादजी भोईर देखील जोडले गेलेत. 2 चेंडू मध्ये 3 धावा धावपटावर पाहायला मिळतात. यस 2 मध्ये 3 झाला. 18 मध्ये 37चं समीकरण, 16 मध्ये 34चा आलाय. ओव्हर द विकेट हा चेंडू मात्र मृत घोषित केला जात आहे. आपण पाहू शकाल निशान चषकाचं हे ऐश्वर्य संपन्न आयोजन, जी मात्र सरते शेवटी अगदी शेवटच्या काही टप्प्यामध्ये येऊन ठेपलं. गोलंदाज यश पाटील आलाय, समोर असेल निलेश. यावेळचा चेंडू बॅटच्या टो एंडला लागलोय, जागेत चेंडू राहतोय. तोपर्यंत सिंगल साठी प्रयत्न केला जातोय. फर्स्ट बॉल फर्स्ट हॅट्रिक साठी सिद्धेश दीपक पाटील विश्वी यांच्या वतीने हे 10,000चं कॅश प्राइज खरं तर असणार आहे आणि ऑलरेडी डिपॉझिट त्यांनी केलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली आता मात्र झाल्या त्या 4 धावा. विजयासाठी येणाऱ्या 15 मध्ये 33 करायचे आहेत विंधणे संघाला. समोर असणारे पियुष पाटील. फुलटॉस यावेळचा चेंडू लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, पण इथे मात्र सुटलाय झेल. प्रयत्न 100% शर्तीचे केले होते या क्षेत्ररक्षकानं. नाव आहे तृषाल मोहिते. प्रयत्न चांगले होते पण अशा कंडिशन मध्ये झेल टिपणं ही सुद्धा फार डिफिकल्ट असतं, पण त्याने प्रयत्न खूप चांगले केले होते. विंधणे संघ सध्या मैदानामध्ये ज्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करतोय हे मात्र फार जमेची बाजू असेल विंधणे संघासाठी. 14 मध्ये 31 करायचे आहेत. 14 चेंडू 31ची गरज आहे. प्रत्येक चेंडू कनेक्ट होतोय. क्या बात. यावेळेस मात्र मिस. यस बॅट्समन आउट होत आहे. बॅटला ब्लस झाला चेंडू. खेळाडू क्रमांक 1 पहिला खेळाडू पियुष पाटील झेलबाद.
येस थँक्यू बँजो थँक्यू. बँजोला 500 रुपयाचं बक्षीस आलंय. सतीश केणी यांच्याकडनं बँजोसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. लोहा गरम है मार दो हथोडा. विंधणी संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. निहालजी मोकल आणि रमाकांतजी मोकल विंधणी खालच्या पाडा या संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. निहालजी मोकल आणि रमाकांतजी मोकल 13 मध्ये 31 करायचे आहेत. आता निलेश आला. निलेश सोबत ऋषी आलाय. ऋषी माळी ज्यांना अगोदरच्या सामन्याचा सामना वेळ ठरला होता. एक खुकार शेर बनावं लागेल. जखमी वाघ ज्या पद्धतीने झपटतो त्या पद्धतीनं फलंदाजांवरती झपटणारा गोलंदाजांवरती झपटणारा हा फलंदाज आहे. पण काय घडेल यावेळचा चेंडू शरीरावरती आदळलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र बचावला जातोय. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. थँक्यू बेजे थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागले गेल्या. त्या 37चा पाठलाग करत असताना 1 बाद 6 येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 31 धावांची गरज. विपुल पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्यात. बघा हॅलो बँजो बँजो दिलेले पैसे आता बस डबल रिटर्न केले जातात. येस सेम अगदी माझ्या मनातलंच बोललात. मी पण तेच सांगणार होतो. तुमचे पैसे रिटर्न होतील. दिलेलं बक्षीस परत घेतलं जाईल. सूचनांचं पालन केलं नाही. जर सूचनांचं पालन केलं नाही तर दिलेलं बक्षीस परत घेतलं जाईल. आता मधल्यामध्ये ते मिस्टर इंडिया सारखे गायब केले जातील. त्यामुळे शांत राहा. दिलेल्या सूचनांचं पालन करा. शेवटचे 2 चेंडू आणि 2 षटक आणि 31 करायचे आहेत. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. क्या बात आहे. हे षटक जर 10 धावांचं पडलं तर अजित मोहिते यांच्याकडून हजार रुपये या गोलंदाजाला दिले जातील. दादरपडा टेनिस क्रिकेट मधील नन्ना मुन्ना जादूगार रोहित गायकवाड. पहिला चेंडू फिरून मारलाय. झेल होईल का? नक्कीच नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत दिनेशच्या बॅट मधून आला हा षटकार. अकरा मध्ये 25 राहिल्यात. षटकार आलाय. रोहितचं स्वागत षटकाराने झालंय आणि आता मात्र येणाऱ्या 11 मध्ये 25 करच्यात निलेश पाटील. सुरुवातीला मात्र शांत होता. आता मात्र त्यानं सुद्धा रौद्र रूप धारण केलंय आणि मात्र फिरकीच्या जादूगाराला ज्याला आपण म्हणालो होतो त्या रोहितला षटकाराने त्याचं स्वागत केलंय. हे आहे क्रिकेट. कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही. चला जास्त वेळ नका घेऊ. विशेष सूचना आहे. 11 मध्ये 25 करायचे आहेत. एक षटकाराला 1-6 मात्र खाल्ला या गोलंदाजानं. रायटर मोह द विकेट. यावेळचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न होता निलेशचा. तोपर्यंत एका धावेसाठी प्रयत्न केले गेलेत आणि सिंगल पूर्ण केले गेले. आता येणाऱ्या 10 मध्ये 24 करायचे आहेत. 10 चेंडू 24 धाबा. निलेशनं लगावलेला षटकार बरंचसं काही सांगून जातोय. आता मात्र ऋषी आला ज्याच्याकडे एक क्षमता आहे. अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरला होता ज्याने ऋषी अगोदरच्या मॅचला जो बरसला होता तो मैदानामध्ये आलाय. समोर आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू मिड ऑफ उडवला. चेंडू लॉंग ऑफ कडे चालाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे पण एक धाव रोखणं कठीण. आता मात्र थोडंसं वापसी केली जाते. पहिल्या चेंडू ती 6 खाल्यानंतर थांबवण्याचा प्रयत्न. 10 मध्ये 24 राहिलेत. 10 मध्ये 9 मध्ये 23 10 मध्ये 24 करायचे होते. आता 9 मध्ये 23 करायचे आहेत. 9 चेंडू 23 समीकरण आहे. समोर टाकला चेंडू उडवला. झेल होण्याची संभावना आहे. प्रयत्न केले जात आहेत शर्तीचे. क्या बात आहे. 100% योगदान काय द्यावं याचं उत्तम उदाहरण आता इथे मात्र फार अंगलट ठरलंय. नजर हटी आणि दुर्घटना घटी. खेळाडू क्रमांक 2 धावबाद.
करताना अशी एखादी चूक तुम्ही अशी करता का त्यामध्ये तुमचे 100 चुका माफ केल्या जाऊ शकत नाही. तीच चूक या फलंदाजाने केली आणि तीच चूक या फलंदाजाने केल्यामुळे फलंदाज धावबाद झालाय. येस. आणि आता मात्र समीकरण 8 मध्ये 22 झाले. 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू 22 करायचे आहेत. समोर रोहित आहे. रोहित समोर निलेश असणार आहे. फुल टॉस टाकला यावेळचा चेंडू. वेग वेग आणि वेग यावेळेस मात्र पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू आला. रोहितनं कमाल केली. पहिला चेंडू 6 खाल्ल्या जरूर, पण त्यानंतरच्या आतापर्यंत 3 चेंडू होती, 4 चेंडू होती, 2 दिल्यात, 3 धावा दिल्यात. दुसरी धाव घेताना खेळाडू बाद झाला होता. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल रोहितच्या या षटकातील गुड लेखकाच्या आव्हानानुसार. 7 मध्ये 22 करायचे आहेत. क्या बात आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या खालच्या इशारा लागतोय. मिड विकेट कडे आलाय. प्रीतम आहे तिथे, फक्त सिंगल इथे मिळाली जाते. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण केला जातं आणि आता मात्र 10 पेक्षा कमी धावा आतापर्यंत यानं धावा खर्च केल्यात. 10 धावा ज्यानं खर्च केल्यात, त्यामुळे इथे मात्र 1000 रुपयाचा बक्षिसास मानकरी 500 रुपये फक्त बक्षीस आम्ही देऊया त्याला. क्या बात आहे. याला म्हणतात दुधाची चव ताकावर बागवणे. वाजवा टाळ्या. चला 6 मध्ये 21 करायचे आहेत. 6 मध्ये 21 करायचे आहेत. 6 चेंडू 21 आणि रोख रक्कम या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलंय. शेवटचा षटक पाहूया कोणता गोलंदाज वापरला जाईल. यावेळेस मात्र ओमकार कोळीला आणलंय. ओमकार कोळी. 6 चेंडू 21 समीकरण आहे. 6 चेंडू 21 अशा परिस्थितीमध्ये विंधणे विपक्ष दादरपडा हा सामना सध्या मैदानामध्ये रंगला जातोय. गावदेवी विंधणे विपक्ष क्रीवा स्पोर्ट्स निशांत 11 दादरपडा. 6-21 18-37 समीकरण 6-21 वर आलंय. खोलात टाकलाय चेंडू. परफेक्ट कनेक्ट होत नाहीये. चेंडू अगदी गरंगळत चाललाय डीप मिड विकेट कडे, जिथे मात्र सिंगल आली आहे. आणि आता मात्र येणाऱ्या 5 मध्ये 20 करायचे आहेत. 5 चेंडू 20 धावांची गरज. सामना थोडासा जड जाणार आहे, परंतु अशक्य नाहीये, कारण या अगोदर आपण पहिल्या दादरपाडा संघाच्या धावा येत नव्हत्या. श्रीवासने पटकन मात्र जे 3 षटकार लागले त्या पद्धतीने तशीच फटकेबाजी विंधणे संघाच्या फलंदाजांना करावी लागणार. हर्षल मात्र आलाय इन ॲट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती असणार हर्षल, ज्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, ज्याच्याकडे सुद्धा ती कॅपॅसिटी आहे, ज्याच्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. फक्त त्याला पॉलिश करावं लागेल, न्याय द्यावा लागणार आहे. 5 मध्ये 20 करायचे आहेत. बुद्धिबळाच्या पटल्यावरती ज्या पद्धतीने एखादा प्यादा पाठी पुढे सरकवला जातो, त्या पद्धतीने इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला गेलाय. एखाद्याला पुढे दुसऱ्याला मागे अडलं जात आहे. फुलटॉस चेंडू या वेळचा मात्र कनेक्ट झाला. झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. झेल सुटला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 मिनिट आहेत. येस, DRS घेतला गेलोय पंचांसाठी. एक्झॅक्ट काय घडलं हाईट फॅक्टर चेक केलं जाणार आहे. दादरपाडा विपक्ष विंधणे याची मॅच मैदानामध्ये रंगली गेली आहे आणि ती मात्र गोलंदाज ज्यानं मात्र हा चेंडू नो बॉल. इट्स नो बॉल. निर्णयातली पारदर्शकता पुन्हा एकदा येणार पॅनल देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा नो बॉल आहे, त्यामुळे 2 धावा प्लस 1 3 धावा मिळाल्यात. पुढचा चेंडू फ्रीट असेल. आता मात्र 5 मध्ये 17 राहिल्यात. 5 मध्ये 17 राहिल्यात. यावेळचा फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. पाहूया काय घडलं जात आहे. एक धाव पूर्ण केली. आता मात्र 4 मध्ये 16 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. निलेश पाटील ओपनिंगला आलाय, ज्याच्या बॅट मधून एक षटकार सुद्धा आलाय. कित्येक वर्षाचा अनुभव असणाऱ्या निलेशला आता मात्र काहीतरी करावे लागेल, जिथे मात्र 4 मध्ये 16 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 4-16 16-4. विंधणे की दादरपाडा, दादरपाडा की विंधणे, महामुकाबला मैदानामध्ये रंगला जातोय.
मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लेग स्लिपला उडाला आणि टिपलाय सुद्धा. खेळाडू क्रमांक 3 निलेश पाटील झालाय झेल बाद. आता मात्र समीकरण राहिलं 3 मध्ये 16चं. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार आला तरी मॅच बनू शकते. बघूया तसं काही घडतंय का. प्रयत्न करावे लागतील कारण गावदेवी विंधणे संघ ज्या पद्धतीनं आजच्या रात्रीमध्ये लढलाय ना, ही मात्र त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. मग माथेर संघापासून पहिला सामना ज्या पद्धतीने त्याने जिंकला, दुसरा सामना सुद्धा त्या संघानं चांगल्या पद्धतीने जिंकला. प्रयत्न करावे लागते. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक पिचिंग केली जाते आणि आणखी एक निर्धाव चेंडू आला आहे. आता मात्र येणाऱ्या 2 मध्ये 16 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये 8 धाबा जमा करावे लागतील. आता मात्र कठीण झालं, अवघड जागेवरचं दुखणं म्हणून म्हणावं लागेल. आता मात्र या गोलंदाजाला ज्यानं 6-21 इक्वेशन 2-16 वरती आणून ठेवलंय. नाव आहे ओमकार नरेश कोळी. जबरदस्त क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा एज घेऊन गेला आणि आणखी एक विकेट प्राप्त केली जाते. क्या बात आहे. यस थँक्यू. यस थँक्यू. आणि मैदानामध्ये आपण पाहताय सामन्यातील औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू 16 धाबांची गरज. 1 चेंडू 16 धाबा, 16 धाबा 1 चेंडू असं समीकरण आता मात्र निर्माण झालंय. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडू लॉंग ऑन कडे चालला आणि हा मात्र एक चौकार आला आणि सामना तब्बल 12 धावांनी दादरपडा संघ विजय होतोय. क्या बात आहे. 12 धावांनी अंतिम 3 मध्ये क्वालिफाय झाला तो म्हणजे दादरपडा संघ. चला लगेच पुन्हा आपण टॉस चिठ्ठ्या उडवत आहोत. चांगली फाईट देण्याचा प्रयत्न गावदेवी विंधणे संघाने केला, त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. यस थँक्यू. तर दादरपडा आणि वहाळ या 2 संघांमध्ये चिठ्ठी उडाली जाईल. दादरपडा आणि वहाळ या 2 संघांमध्ये चिठ्ठी उडाली जाईल. टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाले संघ. चला आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन करूया. बँजो पथक 500 रुपयाचं बक्षीस आहे, ते घेऊन जायचं आपण. त्यानंतर सुभाष पंडित यांच्या वतीनं रोहित साठी 500 रुपये आले, ओमकार साठी 500 आलेत आणि